सबको मेरा नमस्ते। ये सेशन में मैं आपको फुटबॉल होल्ड के बारे में बताऊंगी। ये फुटबॉल होल्ड है जो आपको फुटबॉल मतलब जैसे आप कभी सॉकर देखते हैं टीवी पे, तो जो प्लेयर होता है वो बॉल मतलब हाथ के नीचे रखता है ऐसे, राइट। सो सिमिलरली ये जो फुटबॉल होल्ड है उसमें आपको बच्चे को मतलब हाथ के नीचे अंदर लेना है आपको। और ये जो होल्ड है छोटे बच्चों के मतलब जो प्रीमेच्योर बेबी है, जो कि प्रीमेच्योर बेबी के लिए मैं हमेशा क्रॉस क्रेडल होल्ड बताती हूँ, क्योंकि क्रॉस क्रेडल होल्ड लो बर्थ वेट बेबी के लिए बहुत ही मतलब इम्पॉर्टेंट होल्ड है। लेकिन इवन यू कैन ट्राई फुटबॉल होल्ड ऑल्सो। यू कैन ऑल्सो डू फुटबॉल होल्ड अगर आपके ट्विन्स है तो। ट्विन्स अगर नॉर्मली ऐसा होता है कि अगर एक बच्चा रोया तो दूसरा बच्चा डेफिनेटली स्टार्ट करता है रोना, तो वो दोनों को साथ में पिलाने के लिए भी आप फुटबॉल होल्ड यूज़ कर सकते हैं। तो इसमें है ये आपको क्या करना है कि फुटबॉल होल्ड में दो तरीके से आप दूध पिला सकते हैं। एक तो बच्चे को सीधा ला सकते हैं आप, तो आपको ये पूरा कॉन्सेप्ट जो है आपको ध्यान में रखना है कि आपकी उंगलियां कान के पीछे हो, ठीक है, पूरा बॉडी स्ट्रेट लाइन में स्ट्रेट रेखा में हो, ठीक है, और बच्ची की जो गर्दन है थोड़ी बाहर की तरफ मुड़ी हो। जैसे आप पानी पीते हैं और बाहर की तरफ गर्दन मुड़ी होती है, वैसे ही मुड़ी बच्चे की गर्दन भी बाहर की तरफ थोड़ी और मुड़नी चाहिए। तो वैसे आप सीधा बच्चे को यहाँ पे ला सकते हो। और आपको ध्यान में रहे कि ये पोजीशन में बच्चे के जो होठ है वो आड़े हैं, ठीक है। तो आपकी जो उंगली होगी वो भी ब्रेस्ट पे आड़े ही पकड़नी पड़ेगी ऐसे। तो आपको ये बच्चे को मतलब आपकी जो छाती है, स्तन है, वो आपको सी शेप में पकड़ना पड़ेगा और बच्चे को ऐसे लाना पड़ेगा, ठीक है। ध्यान में रहे कि आपके जो अंगूठा है वो बच्चे के ऊपर के होठ की तरफ आएगा और जो नीचे की उंगलियां हैं वो बच्चे के नीचे के होठ की तरफ आएगी, ठीक है। और एक बार मुंह में स्तन पकड़ गया बच्चे का, मतलब लैचिंग ठीक तरह से हो गया, तो फिर आपको यहाँ पे तकिए रखने हैं, ठीक है। और ये हाथ आपको एक बार चेक करना है, जो कि फुटबॉल होल्ड में लैचिंग चेक करना थोड़ा डिफ़िकल्ट हो जाएगा क्योंकि बच्चा नीचे की तरफ वो लैच कर रहा है, राइट। और फिर आपको किसी को बताना है कि दूसरे बच्चे को भी यू कैन ब्रिंग द बेबी ऑन द अदर साइड, दूसरा बच्चा, और आप उसको बच्चे को लैच करा सकते हैं, ठीक है। ऑफ कोर्स ये इसमें प्रॉब्लम क्या होगा कि ये जो बच्चा आएगा उसको ब्रेस्ट यू विल नॉट बी एबल टू होल्ड द हैंड बिकॉज यू आर होल्डिंग द बेबी। जो दूसरा बच्चा है वो आप मतलब दूसरा जो हाथ है वो आप ये बच्चे को पकड़ रहे हो, तो किसी और को बताना पड़ेगा कि कैसे वो ब्रेस्ट को दबाना है सी शेप में, सो आप दोनों बच्चे को साथ में दूध पिला सकते हो, ठीक है। ये तो हो गया एक टेक्निक है फुटबॉल होल्ड का। आप दूसरा भी एक टेक्निक है कि बच्चे को आप सीधा ना लाते हुए ऐसे साइड से ला रहे हो, ठीक है। ये साइड से ला रहे हो तो उसमें भी आपको यही ध्यान में रखना है कि जब भी आप बच्चे को ला रहे हैं तो उसकी गर्दन है थोड़ी ऐसी मुड़ी होनी चाहिए, ठीक है, बाहर की तरफ मुड़ी हुई, जैसे आप पानी पीते हैं वैसे। और उसको यहाँ पे क्या हो रहा है कि बच्चे के होठ खड़े हैं, मतलब सीधे हैं, ठीक है। तो आपको आपकी जो छाती है वो भी आपको सीधी पकड़नी पड़ेगी, मतलब यू शेप में पकड़ना पड़ेगा। सही सेम कॉन्सेप्ट है कि आपका जो अंगूठा है वो बच्चे के ऊपर के होठे वहाँ पे आएगा और आपकी जो उंगली है बच्चे के नीचे के होठे वहाँ पे आएगी, ठीक है। तो और ध्यान में रहे कि बच्चा बिल्कुल सीधी लाइन में हो, पूरा बॉडी सपोर्ट हो, और यहाँ पे अगर तकिए होंगे तो आपके लिए वो इजी हो जाएगा, बच्चे का बदन वो तकिए पे उस सपोर्ट हो सकता है, ठीक है। और ये जैसे ऐसे पिला रहे हो वैसे ही दूसरी तरफ भी बच्चे को लाना है, ठीक है। अगर घर में कोई है तो वो ब्रेस्ट पकड़ के बच्चे के मुंह में डाल सकती है, ठीक है। लेकिन ध्यान में रहे कि अगर बच्चा साइड से आ रहा है तो आपको यू शेप पकड़ना है नीचे से, और अगर बच्चा सीधा आ रहा है तो आपको सी शेप में पकड़ना है, ठीक है। तो ये तो आपका हो गया फुटबॉल होल्ड। स्तनपानासाठी फुटबॉल स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे, स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि फुटबॉल स्थितीसाठी संपूर्ण कार्यपद्धती। आता सुरुवात करूया। जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात। मागील ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आई आणि तिच्या बाळासाठी
सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती ती आहे ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल. बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल. आता फुटबॉल होल्ड या स्थितीबद्दल जाणून घेऊ. फुटबॉल स्थिती खास करून त्या आईंसाठी उपयोगी आहे ज्यांची प्रसूती सी सेक्शन द्वारे झाली आहे, ज्यांचे स्तन मोठे आहेत, ज्यांचे बाळ लहान किंवा योग्य वेळेपूर्वी जन्मलेले आहेत किंवा ज्यांचे जुळे बाळ आहेत. नेहमी लक्षात ठेवा, आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हात स्वच्छ धुवून सुकवून घ्यावेत. मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे. स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिलीलिटर दूध बनते, म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. आता आईने स्तनपान करताना कसे बसावे ह्यावर चर्चा करू. आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे किंवा खुर्चीवर बसावे, पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावे. जर खुर्ची इतक्या उंचीवर असेल की तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर ती एक छोटे टेबल किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते. बसताना तिने पुढील गोष्टी खात्री करून घ्याव्यात. बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही. तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावे आणि ही आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी. आईने 3 ते 4 उशा त्या स्तनाच्या बाजूस ठेवावेत ज्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे आहे. सर्वात वरची उशी इतर उशांपेक्षा आणि आईच्या मांडीवर तिरपे ठेवावी. मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरून कपडे काढावे. आईने कपडे काढताना खात्री करून घ्यावी की तिच्या ब्लाउज किंवा ब्रामुळे स्तनांवर दबाव येऊ नये. व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आईजवळ आणावे. आईने बाळाची पाठ उशांवर ठेवली पाहिजे. तिने आपल्या बाळाच्या डोक्याला त्याच बाजूच्या हाताने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल. बाळाचे पाय उशांवर त्याच हाताच्या काखेतून ठेवले पाहिजे. आईने या हाताने आणि तिच्या बाळाचे पाय उशांवर सरळ ठेवावे. या चित्रात आई आपल्या उजव्या स्तनातून आपल्या बाळाला दूध पाजेल, म्हणून बाळाचे पाय आईच्या उजव्या काखेतून बाहेर जातील. आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे. लक्षात ठेवा, आईने तिची पाठ वाकवून स्तनाला बाळाजवळ कधीही आणू नये, यामुळे तिला त्रास होऊन पाठदुखी होईल. नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे. पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया. आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी. तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नये. तिची मनगट बाळाच्या खांद्यांमध्ये असावी. आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये, यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटणार नाही. पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती. बाळाचा चेहरा आईच्या चेहऱ्यासमोर असला पाहिजे. आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे. जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल. बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये दुसरा मुद्दा आहे बाळाच्या शरीराची संरेखना. जेव्हा आपण अन्न खातो आपले डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते. त्याचप्रमाणे स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे. यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्द्यावर आलो आहोत. आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा, नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल. पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू.
बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. कृपया लक्षात घ्या, एरिओला हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर चला आपण शिकूया स्तनाला कसे पकडावे. दुसऱ्या हाताच्या बोटांचा वापर करून आईने स्वतःच्या स्तनाला खालून सी आकारात पकडावे. या चित्रामध्ये आई तिच्या डाव्या हाताने उजवे स्तन पकडेल. अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी कल्पना करा की आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे. आईने तिचा डावा अंगठा या घड्याळावरील 12 या अंकावर ठेवावा आणि अंगठ्याच्या बाजूची 2 बोटे 6 या अंकावर ठेवावीत. आईची बोटे नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावेत. असे का हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया. जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो, आपण आपले ओठ आडवे उघडतो. आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू. इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत. जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही. तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे पाहूयात. इथे त्याचे ओठ आडवे उघडलेले आहे, म्हणून आईची बोटे आणि अंगठा स्तनावर आडवे ठेवणे गरजेचे आहे. यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पल पासून 3 बोटे अंतरावर असावी. पुन्हा वडापाव किंवा बर्गर खाताना आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही. आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल. म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो. तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी स्तनाला निप्पल पासून 3 बोटे अंतरावर पकडावे. हे अंतर खात्री करेल की आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल. आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते. आई एरिओलाच्या खालील मोठ्या दुग्ध नलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते. लक्षात ठेवा, आईचा अंगठा स्तनापासून 3 बोटे अंतरावर त्या बाजूस असावे जिथे बाळाचे नाक आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे तिचे 2 बोटे निप्पलच्या खालील बाजूस असावे. वडापाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ. वडापाव किंवा बर्गर योग्यरित्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो. त्याचप्रमाणे आईने स्तनाच्या बाजूला सी आकारात पकडून हळुवारपणे दबाव द्यावा. यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन कात्रीच्या आकारात पकडून दाबू नये. कात्रीच्या आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पलमधून दूध मिळेल. हे सुद्धा खात्री करा की अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एक समान दबाव यावा. नाहीतर निप्पल वरच्या किंवा खालच्या बाजूस सरकवून बाळाची पकड अयोग्यरित्या होईल. कधी कधी आई आपल्या बाळाला वेगळ्या स्थितीत पकडण्यास पसंत करू शकते. या चित्रात बाळाचा चेहरा आईकडे नाहीये. बाळाचे डोकं स्तनाच्या बाजूने स्तनाकडे आणावे, न की स्तनाच्या खालून. इथे बाळाचे ओठ लंबकार उघडलेले आहे, म्हणून आईला यू आकाराच्या पकडमध्ये स्तनावर लंबकार स्थितीत आपली बोटे ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याही स्तनपानाच्या स्थितीसाठी स्तनाला पकडताना आईची बोटे आणि अंगठा नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावे. आता बाळ फुटबॉल स्थितीमध्ये आहे.
आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे. स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केली आहेत. एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरित्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तर आई स्तनावरून तिचे हात काढू शकते आणि तिचे हात मोकळेही ठेवू शकते. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. IIT बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. क्रेडल होल्ड में क्या होता है कि ट्रेडिशनली आप जब भी सब मदर्स को हमेशा मदर्स ऐसे ही पिलाती है कि जो बाजू से दूध पिलाना है वही हाथ से बच्चे को पकड़ती है और बच्चे को लाती है. एक ऐसे 2-3 प्रॉब्लम्स हैं क्रेडल होल्ड में. अगर वो आपने फिक्स कर लिए तो आई थिंक क्रेडल होल्ड विल वर्क फाइन ऑल्सो. एक तो आपको क्या करना है कि ये होल्ड में क्या होता है कि जब भी बच्चे को ला रहे हैं तो हमेशा वो नाक निपल से ऊपर रहता है. ठीक है, तो वो आपको ध्यान में रखना है कि आप ऐसे बच्चे को लाए कि उसका नाक है वो निपल से नीचे की तरफ हो. नीचे की तरफ मतलब जो बच्चे का जो पूरा शरीर है उसकी तरफ हो. तो बच्चे को ऐसे ना लाते हुए थोड़ा अगर ऐसे लाए तो बच्चे क्या होगा कि बच्चे का जो मुंह है वो नीचे का एरेला पे लैच करेगा. ठीक है, तो थोड़ा आपको देखिए यहाँ पे आप मदर को थोड़ा ऐसा इट्स काइंड ऑफ लिटिल बिट अनकंफर्टेबल. ये क्रेडल होल्ड में बहुत इजी हो जाता है देखिए, लेकिन ये क्रॉस क्रेडल होल्ड में बहुत इजी हो जाता है. लेकिन क्रेडल होल्ड में ये आपको माँ को बताना पड़ेगा कि थोड़ा ये ऐसे लाए. और दूसरा क्या है कि ये जो सिर है वो सिर थोड़ा बाहर की तरफ घूमना चाहिए. यहाँ पे क्या होता है कि जब ये बच्चा आता है क्रेडल होल्ड में तो ये जो सिर है वो थोड़ा अंदर की तरफ ऐसे मुड़ जाता है. और ये पोजीशन में क्या होगा कि बच्चा दूध ठीक तरह से पी नहीं सकेगा. ठीक है, जैसे हम लोग कैसे पानी नहीं पीते हैं वैसे ही बच्चा अगर ऐसे लाया तो वो उसको दूध पीने में उसको थोड़ा उसकी मुश्किल होगी. ठीक है, तो ये होल्ड आप देखिए कि बच्चे को मैं कैसे ला रही हूँ. उसका जो सिर है वो थोड़ा बाहर की तरफ होना चाहिए. और ये जो ब्रेस्ट पकड़ने की जो स्तन कैसे पकड़ना है वो आपको ध्यान में रखना है कि ये पोजीशन में आपको स्तन जैसे उसके जो होंठ है यहाँ पे वो खड़े हैं. ठीक है, तो आपको भी उसको ऊपर की तरफ से ऊपर से पकड़ना पड़ेगा और बच्चे के मुंह में वो स्तन डालना पड़ेगा. ठीक, अगेन लोअर एलर लैच मतलब नीचे का जो काला भाग है वो उसके मुंह में जाना चाहिए, ऊपर का ये वाला भाग नहीं. यहाँ पे जो नीचे के होंठ है वहाँ वाला काला भाग. और एक बार उसके मुंह में आ गया तो आपको लैच चेक करके उसको ऐसे हाथ नीचे ले लेने हैं. ठीक है, अगर छाती बहुत बड़ी है तो आप ये उसको यहाँ पे थोड़ा सपोर्ट कर सकते हैं. आपकी जो ये जो एल्बो जॉइंट है वहाँ पे आप छाती को सपोर्ट कर सकते हैं. ठीक है, तो ये हो गया आपका क्रेडल होल्ड. तो ये होल्ड आपको बहुत ध्यान में रख के आपको माँ को समझाना है. पूरा टेक्निक है तो ध्यान में रहे. और दूसरे जो एक्स्ट्रा पॉइंट्स हैं वो मैंने ऑलरेडी क्रॉस क्रेडल होल्ड में सिखा दिए है, जो भी अदर काउंसलिंग पॉइंट्स हैं. ठीक है, कितनी बार पिलाना है, पीछे का दूध कैसे जांचना है, दोनों बाजू पिलाना है, वो सारे जो पॉइंट्स हैं वो मैंने आपको क्रॉस क्रेडल होल्ड में बता दिए. ये जो है ये पोजीशन और होल्ड के बारे में बता रही हूँ. ठीक है, तो थैंक यू सो मच. आप सबको मेरा धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्तनपानासाठी क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे, स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रेडल स्थितीची संपूर्ण कार्यपद्धती. चला सुरुवात करू. जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात. पूर्वीच्या ट्युटोरियलमध्ये चर्चा केल्याप्रमाणे आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्कृष्ट स्थिती तीच आहे ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा कालावधी आरामदायक आहे, बाळाची आईच्या स्तनाशी घट्ट पकड आहे आणि बाळाला पुरेसे दूध मिळते. आता आपण एका स्थितीबद्दल शिकू ज्याचे नाव आहे क्रेडल स्थिती. स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात साबण आणि पाण्याने धुवावेत आणि हात व्यवस्थित कोरडे करावेत. मग तिने उकळून थंड केलेले पेलाभर पाणी प्यावे.
स्तनपान करणाऱ्या मातांच्या स्तनांमध्ये दररोज सरासरी 750 ते 850 मिलीलिटर दूध बनते. म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. पुढे आईची स्थिती यावर चर्चा करू. आईने जमिनीवर किंवा पलंगावर मांडी घालून बसणे आवश्यक आहे किंवा खुर्चीवर बसावे, पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत. जर खुर्ची खूप उंच असेल आणि तिचे पाय जमिनीवर पोहोचले नाहीत तर ती जमिनीवर छोटा स्टूल किंवा उशा ठेवून त्यावर तिचे पाय टेकवू शकते. बसताना तिने हे सुनिश्चित केले पाहिजे की तिची पाठ ताठ आहे, जेणेकरून पाठदुखी टाळता येईल. तिचे खांदे सरळ असावेत, उंचावलेले किंवा झुकलेले नसावेत. ही निश्चिंत स्थिती स्तनपानाच्या सत्रात कायम राखली जाते. आता आईला ज्या बाजूने बाळाला पाजायचे आहे ते स्तन उघडे करावे. तिने तिच्या ब्रा किंवा ब्लाउजचा दाब स्तनावर पडणार नाही याची खात्री करून घ्यावी. आरामशीर बसल्यानंतर बाळाला आईकडे आणा. आईने तिच्या बाळाला ज्या बाजूने दूध पाजायचे आहे त्या स्तनाच्या बाजूला हाताने धरून ठेवावे. त्या हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या भागामध्ये बाळाचे डोके आरामात असावे. त्याच हाताने आईने तिच्या बाळाचे डोके, मान आणि शरीर यांना आधार दिला पाहिजे. या चित्रातील आई बाळाला तिच्या उजव्या स्तनातून पाजेल. म्हणूनच ती बाळाचे डोके, मान आणि शरीर यांना आधार देण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे आणि बाळाचे डोके तिच्या उजव्या कोपऱ्यातल्या आतील भागामध्ये आरामात ठेवलेले आहे. जर बाळाला उचलण्यासाठी आईला अतिरिक्त आधार हवा असेल तर ती तिच्या मांडीवर किंवा बाळाखाली उशी ठेवू शकते. लक्षात ठेवा, आईने कधीही तिची पाठ वाकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये. हे तिला अस्वस्थ करेल आणि तिच्यासाठी पाठदुखीचे कारण ठरेल. तिने नेहमी तिची पाठ ताठ ठेवावी आणि बाळाला तिच्या स्तनापर्यंत आणावे. पुढे आपण बाळाचे शरीर योग्य स्थितीत कसे ठेवावे हे शिकू. बाळाचे पोट आईच्या शरीराने हळूवारपणे दाबले गेले पाहिजे. जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील आणि बाळाला योग्य प्रकारे घट्ट पकड करण्यास सोपे जाईल. बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये दुसरा मुद्दा आहे बाळाच्या शरीराची संरेखना. आपण हे लक्षात घेतले असेल की आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपले डोके, मान आणि शरीर नेहमी एकाच दिशेत असतात. पण स्तनपान करणाऱ्या बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात. यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल. म्हणून स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत. यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर आलो आहोत, बाळाच्या शरीराची स्थिती. आईने तिच्या बाळाचे डोके, मान आणि शरीर यांना आधार दिला पाहिजे. नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल. पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीच्या स्थितीबद्दल बोलू. बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत. त्याची हनुवटी पुढे आणि छातीच्या खूप जवळ असावी. यामुळे बाळ स्तनांची पकड करत असताना एरिओलाचा खालचा भाग जास्तीत जास्त तोंडात घेईल आणि बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. कृपया लक्षात घ्या, एरिओला हा निप्पलच्या आजूबाजूचा गडद भाग आहे. आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर चला आपण शिकूया स्तनाला कसे पकडावे. मोकळ्या हाताच्या बोटांच्या सहाय्याने आईने तिचे स्तन वरून यू आकारात धरावे. या चित्रातील आई उजवे स्तन धरण्यासाठी तिचा डावा हात वापरेल. अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आईच्या उजव्या स्तनावरील निप्पल हे घड्याळाचे केंद्र आहे अशी कल्पना करा. या घड्याळावर आईने तिचा डावा अंगठा 3 वाजल्याच्या स्थितीत ठेवावा. दरम्यान तिचे डावे दर्शनी बोट
आणि मधले बोट 9 वाजल्याच्या स्थितीत असावे. आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत. असे का, हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघूयात. जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो तेव्हा आपले ओठ आडवे उघडतात. मोठा घास घेण्यासाठी आपण वडापाव किंवा बर्गर आडवा धरतो. येथे अंगठा आणि बोटे ओठांच्या दिशेने ठेवलेले आहेत. जर आपण वडापाव किंवा बर्गर उभा धरला तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे बाळाच्या ओठांच्या दिशेचे निरीक्षण करा. इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत, म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे. यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. बाळाच्या ओठांच्या दिशेने असण्याव्यतिरिक्त आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून 3 बोटे अंतरावर असावीत. पुन्हा वडापाव किंवा बर्गर खाताना आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही. आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल. म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ती योग्य अंतरावर पकडतो. तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी स्तनाला निप्पलपासून 3 बोटे अंतरावर पकडावे. हे अंतर सुनिश्चित करेल की आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल. आई फक्त निप्पलला दाबणार नाही, ज्यापासून खूप कमी दूध मिळते. आई एरिओलाच्या खालील मोठ्या दुग्ध नलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते. लक्षात ठेवा, आईचा अंगठा स्तनाच्या त्या बाजूस असावा जेथे बाळाची हनुवटी आहे आणि तिची दोन्ही बोटे स्तनाच्या त्या बाजूस असावी जेथे बाळाचे नाक आहे. आता आपण वडापाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ. वडापाव किंवा बर्गर व्यवस्थित ठेवल्यानंतर मोठा घास घेण्याकरिता आपण नेहमीच तो दाबतो. तशाच प्रकारे आईने तिचे स्तन वरच्या बाजूने यू आकारात पकडून हलकेसे दाबावे. हे बाळाला त्याच्या तोंडात एरिओलाचा मोठा भाग घेण्यास मदत करेल. पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन व्ही आकारात दाबू नये. व्ही आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पलमधून दूध मिळेल. हे सुद्धा सुनिश्चित करा की अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा. नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून बाळाची पकड अयोग्यरित्या होईल. लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये. नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे. आता बाळ क्रेडल स्थितीमध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे. स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये सांगितली आहे. एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरित्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत. या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत. यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल. आता आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. IIT बॉम्बे तर्फे मी रजनी सावंत आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.